काय काकी कशात? बरे तू कशी आहे? मी खूप दिवसाने आली ना? अरे पेपर कॉलेज हे सगळं बापरे डोकं खाऊन घेतात त्यामुळे. का बरं आता भाजी बिजी बंद केली का खायला? नाही हो, भाजी बिजी कसं बंद करणार? मग येतच नाही. किती किती झालं? 5-6 महिने झाला ना? हो 5-6 महिने झाले वाटतं. अहो हे शाळा सुटली तेव्हापासून काय येणं जाणं व्हायच नाही आमचं. बाकी काय म्हणतं? हो काय सगळं चांगलं चाललंय. तुमचं कसं चाललंय? बरं काय चांगलं काय भाजी चालेल. आल्यात नवीन? आहे बघ, अद्रक आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, मेथी आहे, लिंबू बी आहे, चवळीची भाजी आहे बग, कांद्याची भाजी आहे. मोठे आहेत. अगं आंबाडी खाती का ग? आंबाडी नाही हो, आंबाडी आमच्याकडे जास्त बनत नाही हो. हा कांद्याची पात आणि मटकी पण आहे वाटतं. हो सगळं आहे. किती आयटम? मटकी कालच आम्ही खाल्ली होती. मटकी एकदम छान आहे. काल परवाच खाल्ली होती. छान फुलवता. मटकी छान आहे. मटकी छान फुलवतात. हो त्याला रात्री भिगत घालायचं आहे, सकाळी असं. ही माझी नात आहे. अरे वा वा छान आहे ना. किती क्यूट आहे बघा. क्यूट आहे. घरी घेऊन जाऊ पहिला. किडनॅप करू का? किडनॅप नको नको ग बाई, माझी नातला नको. मार्केट किती वाजता येतो तुम्ही? आम्ही 4:30 ला येतो. 4:30 ला? हो. अरे बापरे बदललंय जास्त. हो हो. किती मेहनत करता हो तुम्ही. मग मेहनत केल्याशिवाय हाय का हो ताई? आणि हे सकाळी घेऊन येता तुम्ही घरून? मग मार्केटतून आणतं. बापरे मार्केटून आणून इथे लावणं सेट करणं म्हणजे इथे दुपार ते संध्याकाळपर्यंत. रात्री किती वाजेपर्यंत? नाही नाही दुपारी 2 वाजता बंद करतात ना. हा 2 तास. 2 तास बंद करता. मग परत मग रात्री किती वाजेपर्यंत असते हे? 10 पर्यंत. 30 रुपये. नाही नाही घ्या घ्या घ्या. ते आता ते डिसाइड करणार पहिले गिराईक काय घ्यायचंय, भाजी काय काय नाहीये, मग ते घेणार. गिराईक लोकांचं पण सोपं नसते. ते पहिले बघतात, स्कॅन करतात की काय आहे काय नाहीये, त्यानंतर डिसाइड करतात की घरी आहे ते हे नाही घ्यायचंय. असं असतं गिराईक लोकांचं. कांदे पण मार्केटला आली ना. हो मार्केटला आली झोला घेऊन. मेथीची भाजी कशी दिली व? मेथीची भाजी 30 रुपयाला दिली आहे. बरं बरं ताईला एक द्या मला. हा ही वाली. आणि बघ आताच काय घ्यायचं बघा. मेथी घेतली नंतर बोलायचं नाही मला. कांदे टमाटर तुम्ही सबूत आहे. हा विटनेस आहे बघते. हो ना मग मी कुठं काय म्हटलं मम्मी. त्यांचं पण घे समोरचे सगळ्याचे. आता बघता वेळ सांगत नाही. हो चांगलं. मच्छी घ्यायची तिथे बघते. मच्छ्या आता फिश घ्यायची. विचार त्यांना कोणती कोणती आहे. कोणती फिश आहे? हा युट्यूब आहे हो युट्यूब. माशा आहेत सगळे. छान आहे असं काढावं. कोणचा फिश जागेवर जाऊन व्हिडिओ. हे तर सगळं मला तर सेमच वाटायला लागले. ही एक वेगळी वाटायली बस. काय म्हणायला लागले ते? काय की मला काय कळालं ना काय बोलायला. तुला काय कळते? अरे नाही मधात असं बुडबुड बुडबुड. मार्केट बघूया. या ताई माझी भाजी ठेवा. आले मी जरा घेऊन दुसरं. ये ग हे बघा अंडे काय बनवतात. अच्छा हे अंडे विकतात. मला वाटलं ते अंडे बनवतात. हा खिलौने काय मम्मी म्हणायला लागले मम्मीला की एक खिलौने वगैरे काहीतरी घे यार मला. तू लहान आहेस का खिलौने खेळायला? लहान आहेस का? प्रमोशन तुमच्या गाड्यांचं प्रमोशन आहे ना. भाज्या इतक्या फ्रेश आहेत. कशी दिली बोलले हे? 30 रुपये. एवढं महाग देता लाजता तुम्ही किती लाजता हो? व्हिडिओ आम्ही लाजायला पाहिजे होता मुली असून. चाय प्यायचा काय? आम्हाला चाय चहा पाहिजे. गो भाई पहिल्यांदा बघितलं जे चहा पाहिजे का बोलून. नका नका थँक्यू. विचारलं तेवढंच लय आलं. महत्वाचं विचारलं तेवढंच आलं. छान आहे. भाज्या तेच बघायला लागले काय घेऊ काय नाही विचार करते मम्मी. कारले घ्यायची. ब्लॉगिंग करायला. भाजी बघायला आला की ब्लॉगिंग करायला? नाही भाजी घ्यायला पण आले आणि एक साथ दोन्ही एक साथ करायला पण आले. दाखव आता काहीच आहे बघा. इथं सगळे खिलौने वगैरे भेटायला लागले. हे बघा पण यार मी मोठी झाली. ओ माय गॉड माय बचपन की सहेली बार्बी गर्ल. तिच्याकडे कपडे पण आहे मस्त पैकी. अजून काय काय आहे? वॉच आहे. अरे वा वा वा. आणि मस्त है गाइस. तुम्हारा प्रमोशन हो रहा है अंकल. ये खिलौने के बारे में बताइए. थोड़ा सा बताइए कुछ. क्या प्राइस है? 70 रुपए. अरे वाह अरे वाह छान है.
अरे ये हल्क है क्या? हाँ ये हल्के इसका प्राइस क्या है? सगळ्याचे 70 रुपीज आहे. जोरात बोला. जरा जोरात बोला. 70 रुपीज का है। 70 रुपीज का है. अच्छा दुकान से क्या आपने बोला था? दुकान पे आपको 120-150 का मिलेगा ये चीज। अच्छा हमारा सेल का है, पूरा सामान 120-70 का ही है। सब कोई भी लो 70. 70 रुपीज। अगं काही पण घ्या म्हणा 70 रुपये. बघ बरं. माझं वय गेला काही तर बघ मी काही पण घेऊ शकते बट माझ्याकडे सध्या आता ते वय नाही राहिलं मी हे सगळं यांच्यासोबत खेळू. यार मला घ्यायचं तर खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत पण यार काय करू मी. बॅडमिंटन आहे पण त्यासोबत खेळू कोणासोबत मी ते खेळू. आणि माझ्याकडे टाइम पण नाही बॅडमिंटन खेळायचा. तितका मोठा बॅडमिंटन घेतलाय मी यार. अजून डॉक्टरचा पण आहे. अगं हे बघ बंदूक मम्मी घेऊ का आहे पण हे मी काय करू याच. हे मला ते सेट खूप आवडलंय बघ. हा लय छान आहे. ट्रक पण आहेत गाड्या पण आहेत. अजून बॅडमिंटन आहेत. अरे बापरे एक मिनिट आणखी. बापरे जास्त मला तर वाटते धूम मचोड या खिलौण्याच्या इथंच झाले. बाकी सगळं खाली वाटतंय मला. आणि फक्त इथेच खूप जास्त लोक वाटत कारण की चांगलं पण आहे ना यार खिलौणे वगैरे सगळे घ्यायला लागले. मोठे माणसं सुद्धा खिलौणे घ्यायला लागले. चांगलं आहे. कधी कधी असतं ना ते बचपन लौट आ जाना चाहिए. अंकल आप कहाँ से हैं? कुठून है तुम्ही? हम लोग इधर मलाड से आए, मालोनी से। मराठी येतं बोलता? मराठी तुमको नहीं आता? थोड़ा बहुत नहीं आता. थोड़ा कोई बात नहीं. मुलुंड से है. और ये सब सामान कहाँ से लाए? हम लोग डायरेक्ट इंदौर से लाते हैं। इंदौर से ये सब सामान आया? इंदौर से। ओह माय गॉड इंदौर से आया सामान सब. हाँ इंदौर मधून है गाइस सगळं सामान आलंय मस्त. और ये कितने बजे लगा है ये सामान? अभी हम लोग 5 बजे आए यहाँ पे। रोज नहीं लगा? रोज नहीं लगा. हम लोग कभी-कभी आते हैं, कभी महीने में एक बार. पूरा मुंबई हम लोग चलते रहते. आणि इसका प्राइस क्या है? याचा ये भी प्राइस काय? 70 रुपीज का ही है। हे सगळे मतलब सगळे ये 70 रुपीज. सगळे 70 रुपीज आहे. सगळे 70 रुपीज आहे. रोज आता रोज लगाने का ना. आणि ये रोज लगाने का ना. कितना अच्छा देखो कितना जगह का अच्छे लोग प्रॉब्लम हैं. रहता है ना मुंबई में, सबसे दिक्कत जगह का है ना मैडम. हाँ वो तो है. जगह आप कहीं फिक्स बताओ मेरे को बिना. क्या करे अभी. जगह का दिक्कत रहता है ना. हो हे बघ त्यांनी किती सामान घेतलंय. चला अच्छी बात है. हाँ अच्छी बात है. महीने में एक ही बार आते हो आणि त्यांचा धंदा बघ किती होते. महिन्यामध्ये ते लाइट बंद कर. महिन्यामध्ये ते एकदाच येतात पण त्यांचा धंदा बघा किती होत आहे. एक खिलौना 70 रुपयाचा आहे. म्हणजे कोणतं पण घ्या तुम्ही 70 रुपीज आहे. 70 रुपीज. मग यार मस्त आहे छान आहे एकदम. हाँ क्या हुआ? कोई भी खिलौना लो 70 रुपीज. जो दुकान पे आपको मिलेगा 150 का 180 का. हमारे यहाँ कोई भी सामान 70 रुपीज का. गाईज इथे येऊन घ्या चांगलं आहे. एकदम छान सामान एकदम. पण महिन्यातून एकदा येतात ते रोज नाही येत. बट असू द्या पण तुम्ही या एकदा विजिट केल्यानंतर नक्की इथे विजिट करा. खूप छान आहे. बघा त्यांचा धंदा किती होतोय. अरे तो नजर नहीं लगाऊंगी मैं. सॉरी नहीं नजर नहीं लगाऊंगी. हाँ 280. चल ठीक है. चलो शुक्रिया आपका इंटरव्यू देने के लिए. बहुत शुक्रिया. थैंक यू वेरी मच. आप कहाँ से? थैंक यू धन्यवाद. हाँ मैडम आप लोग इधर ही रहते हैं? कोणी नाहीये बॅडमिंटन सोबत. चला बैडमिंटन ले लो, आपको खेलने का काम आएगा. अरे कोई है ही नहीं खेलने के लिए. मैडम जी है ना आपके साथ? मैडम जी नहीं खेलती. मैडम जी बिजी रहती है. चलो आते हैं. चलो शुक्रिया. थैंक यू बाय बाय. चला गाईस आता जाऊत आपण घरी कारण की माझ्या पप्पाचा फोन आला होता. 2-4 वेळा ट्युशन साठी पोरं आले असतील. आणि 70 रुपये झालंय. आणि गाईस गर्दी वाढत चालली. सकाळ आहे काय ना संध्याकाळची गर्दी वगैरे सगळी वाढत जाते. आणि गाईस हे बघा मस्त. संध्याकाळचं मला जास्त फिरायला मौका भेटत नाही. हा संध्याकाळचा मला जास्त फिरायला मौका भेटत नाही. काय आहे ना
हे ट्युशन वगैरे असतात ना माझे, त्यामुळे. बट यार संध्याकाळी किती छान वाटतं यार फिरायला, मस्त एकदम खुली हवा वगैरे. मला तर खूप छान टेन्शन रिलॅक्स वाटलं. आणि गाईज जर तुम्हाला पण फिरायचं असेल ना, मी तर बोलते संध्याकाळी फिरत जा. दुपारी वगैरे असं फिरत जाऊ नका. काय ना दुपारी ऊन वगैरे असते तर डोकं जरा ठणकते. पण संध्याकाळी बघा किती चिल वातावरण आहे सगळं. चला चला जाऊया घरी, ट्युशनची पोरं वेट करत असतील माझा. चला आणि गाईज चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आतासाठी बाय बाय, सी यू लेटर.